कर्मचाऱ्यांची नियमानुसार 3 वर्षात बदली होत असली तरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात 4 कर्मचारी मात्र एकाच विभागात 15 वर्षांपासून ठिय्या मांडून बसले आहेत। राज्य सरकारचे हे 4ही घरजावी महसूल विभाग सोडायला तयार नाहीत। त्यांची कोठेही बदली झाली तरी ते पुन्हा पंधरवड्यात याच विभागात येत आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वाधिक मलाईदार विभाग म्हणून ओळख असलेल्या महसूल विभागात या 4 घरजावयांकडून नागरिकांची पिळवणूक होत असल्यानं त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागातून जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये शेतजमीन बिगर शेती करण्याचं काम केलं जातं। जमिनीचे तंटेही येथेच सोडवले जातात। जिल्हाभरात सुरू असलेल्या गौण खनिजांवर नियंत्रण ठेवलं जातं, त्यामुळे हा विभाग सर्वाधिक मलईचा विभाग म्हणून ओळखला जातो। परिणामी या विभागात येण्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून जोरदार फिल्डिंग लावली जाते। याच विभागात काम करणारे कारकून आणि अव्वल कारकून या दर्जाचे 4 कर्मचारी मात्र याच विभागात गेल्या 15 वर्षांपासून मुक्काम ठोकून आहेत। नियमानुसार एका विभागात कर्मचाऱ्याला 3 वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येत नाही, मात्र या कर्मचाऱ्यांनी 15 वर्ष उलटल्यानंतरही हा विभाग सोडला नाही। या कर्मचाऱ्यांकडून गरजू नागरिकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असल्याचा आरोप RPIचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी केला आहे। सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना महसूल विभागातून तातडीनं बाहेर काढा अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांच्याकडे केली आहे। ठाकरे यांच्यावरील हल्ल्यानंतर आता पोलीस सतर्क झालेत। पोलिसांकडून उद्धव ठाकरेंवरील हल्ला प्रकरणी कारवाई सुरू करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष हे आपली पोळी कशी भाजेल, लोकांच्या मनात स्थान कसं निर्माण होईल आणि अत्याधिक मतं कशी प्राप्त होतील या दिशेनं चोख काम पार पाडण्यासाठी सुरुवात केलेली दिसून येते। विधानसभा निवडणुकीचे राजकीय पक्षांना वेध लागलेले असतानाही प्रत्येकजण कंबर कसून कामाला लागल्याचं दिसून येतंय। सर्वच पक्षांच्या विविध ठिकाणी सभा पार पडतायत। अशातच शनिवारी संध्याकाळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा ठाण्यात मेळावा पार पडला। या मेळाव्यात मोठा राडा पाहायला मिळाला। शनिवारी 10 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे यांची ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात सभा पार पडली। या सभेपूर्वी ठाण्यात मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा येताच गाडीवर बांगड्या आणि नारळ फेकला। दोन्ही बाजूला कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले। यानंतर मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील एकमेकांना भिडले। उद्धव ठाकरे यांच्यावरील हल्ल्यानंतर आता पोलीस सतर्क झालेत। पोलिसांकडून उद्धव ठाकरेंवरील हल्ला प्रकरणी कारवाई सुरू करण्यात आली आहे। ठाणे पोलिसांनी प्रकरण मनसे ठाणेच्या अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी ठरवत त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे मुख्य आरोपी आहेत। पोलिसांनी 2 वेगवेगळ्या FIR दाखल केल्यात, ज्यामध्ये 44 जणांवर भारतीय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विरोधी पक्षनेत्याच्या जीवाला धोका निर्माण केला जात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे हे लक्षात येतंय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल ठाण्यात बोलताना केली आहे। ठाण्याचे पोलीस कोणत्या मानसिकतेत आहे हे समजू शकतो, मात्र आपण त्यांना दोष देत नाही, परंतु अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखं वागावं असं आव्हाड यांनी सांगितलं। उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मोटारीवर शनिवारी ठाण्यात मनसेच्या 30 ते 35 जणांनी हल्ला केला। त्यावरून आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। आव्हाड यांनी ठाकरे यांच्या मोटारीवर एक जण जवळून काहीतरी फेकत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय। त्यासोबत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांचं किती खच्चीकरण केलं जात असेल अशी टिप्पणीही केली आहे। आपला अधिकारी जितका झुकतो तर आपण का ताठ राहावं अशी पोलीस दलाची मानसिकता झाली आहे, परंतु अशानं महाराष्ट्राची मान मात्र खाली जाते। ज्या पोलीस खात्याचं जगभर कौतुक केलं जायचं त्याच्यावर आता ही नामुष्की ओढवली आहे। जे घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे। तुम्ही काहीही बोललात, कोणाचीही टिंगलटावळी केली तरी सगळ्यांनी ऐकून घ्यायचं, परंतु तुम्हाला कोणी काय बोललं की तुम्ही गाड्या फोडणार, सभा उधळून लावण्याची धमकी देणार, माझ्याशी गाठ आहे अशी भाषा वापरणार, परंतु सत्तेचा अमरपट्टा कोणीच घेऊन जन्माला आलं नाही असा टोलाही आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावलाय। दादा किती जातीयवादी आहे ना मी जवळनं बघितले, जवळनं
का बॅलन्स फायनान्शियल बजेटमध्ये, बजेटरी कटमध्ये कायम SC ST OBC या जातीच्याच तरतुदींना कटका लावला जायचा. हे बाहेरनं समजत नाही, हे आतमध्ये असलेल्या कॅबिनेटमध्ये असलेल्या माणसाला बरोबर समजतं की पैसे कुठे वळवायचे. इरिगेशनला तुम्ही शेड्यूल कास्टचे, शेड्यूल ट्राईबचे, OBCचे त्यांच्यासाठी ठेवलेले पैसे वळवता, तुम्ही जातीवादी नाही. कुठल्या सामाजिक कामासाठी वळवले तर समजू शकतो, ज्याच्यातनं पर्सेंटेज मिळणार आहे अशा पर्सेंटेज मधल्या कारणांसाठी जर तुम्ही पैसे OBC SC ST वळवणार असाल तर तुमच्या इतका घाणेरडा जातीवादी नाही कुणी. मराठा आरक्षण सुरू आहे आणि आता असा आरोप लावला जातो की मनोज जरांगे पाटील यांच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काय पुढे मागे बाजूला डावीकडे उजवीकडे त्यांना कायम शरद पवारच दिसत असतात. येवल्यामध्ये इन्साइड बैठक झालेली आहे, त्याच्यामध्ये अजितदादांनी असं सांगितलं की शरद पवारांनी बोलू नये मोदींनी, मात्र मागे देखील भटकती आत्मा हे बोलल्यामुळे कुठे फटका बसला. त्यांनी स्वतःला तपासावं ना आधी. म्हणजे ते महान आहेत, ते मोदींना पण बोलू शकतात. अजितदादा काय महान आहेत, ते कोणाला काही बोलू शकतात. पण जेव्हा तुम्ही तुमचं भाषण केलं होतं बारामतीत, मला माहित नाही या माणसाचं शेवटचं भाषण कधी होणार आहे, तेव्हा ते काय चांगलं होतं? ते मीच बोललेलो की जगातला पहिला पुतळा आहे जो काकाच्या मृत्यूची प्रार्थना करतोय आणि वाट बघतोय. घोडबंदर येथील कासरडोली भागात मेट्रो मार्गिकेवर तुळई बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी घोडबंदर मार्गावर वाहतूक दल पोलिसांनी लागू केले असून यानुसार 11 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेशबंदी असणार आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. घोडबंदर मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या मार्गावर मेट्रो मार्गिका 4चं काम सुरू आहे. या कामामुळे घोडबंदर गायमुख घाटात वाहतूक कोंडी होत असते. या मेट्रो मार्गिका 4चं नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पेट्रोल पंपादरम्यान आय आणि U आकारातील तुळई टाकण्याचं काम हाती घेण्यात आले. या कामामुळे कोणताही अपघात घडू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर वाहतुकीचे बदल लागू केलेत. या कामादरम्यान घोडबंदरकडे जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना पिलर क्रमांक 85 जवळ प्रवेशबंदी असणार आहे. ही वाहनं ठाणे वजन काटाजवळून सेवा रस्ता मार्गे पुढे इंडियन ऑइल पंपासमोर मुख्य रस्त्यानं इच्छितस्थळी जातील. हे वाहतूक बदल 11 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत लागू राहतील अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली. मोठे प्रकल्प राज्याबाहेर हलवून महायुती सरकारनं राज्याला अधोगतीकडे नेलं आहे. तसंच लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत दिले जाणारे 1500 रुपये म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर मतं खरेदी करण्याचा मार्ग असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. भगवा सप्ताहाचा एक भाग म्हणून शनिवारी ठाण्यातील सेनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरे यांनी हे लोक अशा योजनांअंतर्गत 1500 रुपये देऊन तुम्हाला आणि महाराष्ट्र राज्याला विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. तुम्ही याला परवानगी देणार आहात का? आगामी विधानसभा निवडणुकीत आपली लढाई महाराष्ट्र द्वेष्ट्यांशी असेल असंही ठाकरे यांनी सांगितलं. मंत्रालय मुंबईतच राहावं की अहमदाबादमधून राज्य चालवायचं आहे का असा सवालही त्यांनी उपस्थितांना केलाय. तर 1500 रुपयांची मोठी रक्कम सामान्य महिलेच्या जीवनात विशेष फरक करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं, कारण ही रक्कम खूपच कमी आहे. तसंच ठाणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय आणि मुख्यमंत्र्यांच्या मित्रांना कंत्राटं दिली जातात आणि शहराला कर्जबाजारी होऊ दिलं जात आहे. 3 महिन्यानंतर आम्ही या गोंधळाचा पर्दाफाश करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुंबई, ठाणे आणि अयोध्येतील विकासकांकडून जमिनी खरेदी केल्या जात असल्याचा आरोप करत ठाकरे यांनी आम्हाला प्रभू रामाला भाजपपासून मुक्त करायचे आहे, अशा विकासकांना जमीन खरेदी करण्याची परवानगी देण्यासाठी रामभक्तांनी रक्त सांडलं नसल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.